आता आपल्याला सुरू करायचं आहे नवीन प्रकरण, सरळ रूप द्या, सिंप्लिफिकेशन. तेवढंच महत्त्वाचं जेवढं अपूर्णांक आहे. याकरता सूत्र आपल्याला एकच आहे, रे कंचे भागू बेव, जे तुमचं 6व्या 7व्या वर्गामध्ये झालेलं आहे. रे म्हणजे काय, तर याला म्हणणार आपण रेघी कंस, त्यानंतर कंस, मग गोल कंस असेल, चौकटी असेल, जो काही असेल तो. चे याचा अर्थ च्यापैकी. बाकीचं तुम्हाला माहिती आहे, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. कोणतेही जरी तुम्हाला त्या ठिकाणी प्लस मायनस भागाकार वगैरे दिलेलं असेल तर या सूत्रानुसारच आपल्याला जायचं. इंग्लिशमध्ये त्याला आपण व्ही बॉर्डनेस असं म्हणतो, व्हिंकुलम, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. रेघी कंस नवीन आहे, बऱ्याच लोकांना त्याचा एकदा विचार करून घेऊ आपण. जसं या ठिकाणी जर आपण म्हटलं 5 अधिक 2 बरोबर किती, तर आपण म्हणणार 7. आपण या ठिकाणी म्हणू -5 अधिक 2 बरोबर किती, चिन्ह विरुद्ध आले, आपण म्हणून त्याला वजाबाकी करा. 5तून 2 काढले, उरले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता रेघी कंस जर या ठिकाणी टाकला -5 अधिक 2 आणि याला जर रेघी कंस टाकला तर या ठिकाणी वजा चिन्ह 5चं होतं. आता हे वजा चिन्ह या 5चं नाही, हे चिन्ह या कंसाचं झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला आधी कंसातले पद सोडवावं लागतील. 5 अधिक 2 ते झाले 7 आणि हे जे वजा चिन्ह आहे कंसाचं ते या पूर्ण कॅल्क्युलेशन लागेल. याचा अर्थ उत्तर येईल -7. दोघं दिसायला सारखेच दिसतात, परंतु रेघी कंस आल्यामुळे आधी बेरीज करावी लागली कंसातली, त्याच्यानंतर चिन्ह आपण दिलं. इथं कंस नाही, सरळ सरळ चिन्ह विरुद्ध आहेत म्हणून आपण काय केली, वजाबाकी केली. त्यानंतर चे आपल्याला दिलेलं असतं कधी कधी. फॉर एक्झाम्पल असं देतील 36चे 2/3. मग चे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला गुणाकार करा, 36 पैकी एवढा भाग घ्यायचा आहे म्हणून 36 चेचं चिन्ह काढून टाका, गुणाकार करा 2/3. कॅन्सलेशन आपलं झालेलं आहे, काटाकाटी करा. 3 1 3, याला जर भागलं तर 12, 12 2 24. याचा अर्थ 36चे 2/3 बरोबर किती, तर 24. 2 4 गुणिले 4 वजा 2 आणि या ठिकाणी रेघी कंस आपल्याला दिलेला आहे. तर रेघी कंस म्हटल्यानंतर आपला सूत्र जे काय, रे कंचे भागू बेव, म्हणजे पहिल्यांदा रेघी कंस सॉल्व करावं लागेल. जर तुम्हाला रेघी कंसाबद्दल नॉलेज नसेल तर आपण याचं उत्तर काय काढणार, 4 × 16 वजा 2 14. आता येतं काय, हा 4 ॲज इट इज गुणाकारामध्ये, यांची वजाबाकी तुम्हाला आधी करावं लागेल. 4मधून 2 गेले, उरले 2. तर गुणाकाराला 4 2 8. 3 1/2 अधिक 1/2 भागाकारामध्ये 1/2. बेरीज आणि भागाकार. या ठिकाणी भागाकार आधी आहे, बेरीज नंतर आहे. भागाकार आपण सोडवून घेऊ, तोपर्यंत बाकीचं तसंच ठेवा. 1/2 अधिक 1/2 भागाकाराचं रूपांतर करा गुणाकारामध्ये आणि 1/2 ला व्यस्त करा 2/1. इथं कॅन्सलेशन करतायत तुम्हाला, 2 2 कटले. इथं राहिला फक्त 1/2 अधिक, या ठिकाणी काहीच नाही, याचा अर्थ 1/1. तिरपा गुणाकार करा, 1 × 1 1, 2 गुणाकारामध्ये 1 2 आणि छेदामध्ये बे 1 बे. याचा अर्थ उत्तर आलं 2 अधिक 1 3 आणि खालचा 2 ॲज इट इज 3/2. आता या ठिकाणी कंस आहे, भागाकार आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे, अशा प्रकारचा दिलेला आहे. सुरुवातीला आपण या नियमानुसार कंस सोडवून घेऊ. या ठिकाणी कंस तुम्हाला दिलेला आहे, 16 गुणिले 2 16 2 32. बाकीचं तसंच ठेवा. भागाकारामध्ये 4 अधिक 3 गुणाकारामध्ये 3 भागाकारामध्ये 2. त्यानंतर आता कंस सोडवला, भागाकाराकडे आपण जाऊ. भागाकार सोडवायचा म्हटल्यानंतर या ठिकाणी भागाकार, इथं पुन्हा भागाकार आलेला आहे, सॉरी या ठिकाणी 2 दिलेलं आपलं, तर 2. आता भागाकार 4 जर 32 ला भागलं तर 4 8 32 अधिक 3 तुमचा जसाच्या तसाच. गुणाकारामध्ये 2/2, याचा अर्थ 1. बेरीज आणि गुणाकार, सुरुवातीला आपण गुणाकार सोडू. 8 जसाच्या तसाच अधिक 3 1 3, 8 अधिक 3 बरोबर 11. टाईप नंबर 5,
36चे 1/6 भागिले 2 अधिक 3. पुन्हा नियम आपला एकच आहे पूर्ण प्रकरण संपेपर्यंत. यामध्ये नियमानुसार आपल्याला काय सॉल्व करावं लागेल, चे म्हटल्यानंतर यांचा आधी गुणाकार, बाकीचा विचार नंतर. मग याला आपण करून घेऊ कन्व्हर्शन. चे काढून टाका तात्पुरतं, इथं टाका गुणाकाराचं चिन्ह. तोडा याला. 6 × 6 6 6 36. 6 गुणिले 1 राहिलेला आहे, तर या ठिकाणी 6. भागाकारामध्ये 2 ॲज इट इज अधिक 3. आता झालं भागाकार आणि बेरीज. यामध्ये नियमानुसार आधी भागाकार आपण सोडवायला पाहिजे. भागाकार जर आपण सोडवला तर 2 जर 6ला भागलं तर 3. या ठिकाणी 3 जसाच्या तसा. 3 अधिक 3 बरोबर 6. 50/x बरोबर x छेदामध्ये 12.1/2. 50/x बरोबर x छेदामध्ये, याचं रूपांतर करून घेऊ आपण. 12×2 = 24 अधिक 1 25/2. आता तिरपा गुणाकार करा. x गुणिले x याचा अर्थ x चा वर्ग बरोबर 50 गुणाकारामध्ये 25/2 या दोन संख्यांचा गुणाकार. आता जर 2 ने याला भागलं तर बे एक बे, या ठिकाणी भागलं तर किती येतं 25. म्हणजेच x चा वर्ग बरोबर 25 गुणिले 25 याचा अर्थ 625. x वर्ग बरोबर हे पद दिलेलं आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचा अर्थ x बरोबर 25. 7. आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, गणित दिसताना भरपूर मोठं दिसतं, परंतु जर आपण पाहिलं तर कॅन्सलेशन उत्तर तुम्हाला फास्ट मध्ये काढता येतं. 3 संख्यांचा गुणाकार कुठे आहे ते चेक करायचं. एक तर हा गुणाकार वर असतो किंवा गुणाकार खाली असतो. यालाच कंपॅरिझन मध्ये आपण एक दुसरं गणित घेऊ. समजा जर आपण या ठिकाणी म्हटलं 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 अधिक 3 गुणाकारात 3 गुणाकारात 3 2 गुणिले 2 वजा 2 गुणिले 3 अधिक 3 गुणाकारात 3. आता 3 संख्यांचा गुणाकार या ठिकाणी वर आहे पहिल्या गणितामध्ये. 3 संख्यांचा गुणाकार या ठिकाणी खाली आहे दुसऱ्या गणितामध्ये. सूत्र बऱ्याच वेळा आपलं पाठ नसतं. सूत्रानुसार जर आपण जात बसलो तर ज्यांचं सूत्र आहे त्यांना सोडवता येईल. परंतु याचा एक साधा क्लू लक्षात ठेवायचा, ज्या ठिकाणी 3 संख्यांचा गुणाकार आहे त्याच ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी 1 लिहायचं. 3 संख्यांचा गुणाकार वर आहे याचा अर्थ कॅल्क्युलेशन वर करायचं. कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे काय, तर 2 वेगवेगळ्या संख्यांची एक तर बेरीज करावी लागेल किंवा वजाबाकी. मग करायचं काय, मध्यवर्ती पहा कोणतं चिन्ह आहे, अधिक आहे. याचा अर्थ या 2 संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. बेरीज करा. 0.2 अधिक 3.8 बरोबर 8 आणि 2 10 = 0. आजचा एक 4. 4 पॉईंट म्हणजे फायनल आन्सर किती आलं 4. खाली किती लिहिणार आपण 1. खालच्या एकला काही महत्व नाही. तसं खालच्या गणितामध्ये जर आपण पाहिलं तर 3 संख्यांचा गुणाकार छेदात आहे. याचा अर्थ कॅल्क्युलेशन तुमचा छेदामध्ये राहणार आहे. मग काय करायचं, तर इथं प्लस आहे, वेगवेगळ्या संख्यांची बेरीज करून टाका. 3 आणि 2 5. वर काही नाही तर वर आपण किती लिहिणार 1. याचा अर्थ याचं उत्तर आलं 1/5. 8. आता या प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, तर याला सोडवायचं म्हटल्यानंतर छेदामधून सोडवायला आपण सुरुवात करू. छेदात सगळ्यात खाली आपल्याला काय दिलं, 1 अधिक 1/2. पहिल्यांदा याला सोडवायचं. बाकीचं सर्व ठिकाणी पद जसंच्या तसंच, कुठेही काहीच बदल नाही. 1 अधिक 2/1 अधिक 1/. बेरीज करायची. बे एक बे प्लस 1 3 3/2. ज्याला आपण राऊंड केला त्याचं उत्तर 3/2 आलं. त्यानंतर या दोघांचं कॅल्क्युलेशन, बाकीचं जसंच्या तसंच. 1 अधिक 2/1 प्लस 1 भागाकारामध्ये ही संख्या आहे तर 1 गुणाकारामध्ये 3/2 होईल 2/3. 1 न जर गुणलं तर काहीच फरक पडणार नाही 2/3. त्यानंतर यांची बेरीज आली तर याला आपण सोडून घेऊ. बाकीचं पद जसंच्या तसंच. 1 अधिक 2/. बेरीज जर करायची तर 3 1 3 अधिक 2 5 5/3. त्यानंतर यांना आपण सॉल्व करू.
पुन्हा सॉल्व करायचं म्हटल्यानंतर 1 अधिक हा 2, छेदामध्ये 5 छेदात 3 आहे तर गुणाकार करून त्याला व्यस्त करा, 3 छेदामध्ये 5, याचा अर्थ 1 अधिक, कॅल्क्युलेशन जर केलं तर 2 त्रिक 6 छेदात 5 बरोबर 5 1 5 अधिक 6 11, 11 छेदामध्ये 5. 9. खाली दिलेल्या 9 संख्यांची बेरीज केल्यानंतर सहस्त्र ठिकाणी कोणता अंक येईल? आता खाली तुम्हाला अशा प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत, 6 66 666, पुन्हा 6666, या प्रकारे डॅश डॅश डॅश. इथे कोणते असतील? 5 55 555 2 22 222 वगैरे वगैरे. आता 9 संख्या तुम्हाला पाहिजेत, या जर अशा आपण मांडल्या पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी मोठं कॅल्क्युलेशन तयार होईल. तर त्या पद्धतीनं आपल्याला जायचं नाही. तुम्हाला काय म्हटलंय की 9 संख्यांची बेरीज, याचा अर्थ 6चं 9 यायला पाहिजे. मग आता कोणती संख्या लिहिलेली आहे? 6. मग आपण काय करा, 6 6 6 6 असे किती काही आपण लिहू शकतो. पण तुम्हाला म्हटलं काय? सहस्त्र ठिकाण, हजार स्थान. हा झाला एकक, हा झाला दशक, हा झाला शतक, हा झाला हजार. याचा अर्थ इथलं उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. मग आता किती म्हटलं? 9 संख्या. 9 जर म्हटलं असेल तर 9 पासून उलट लिहायचं, 9 8 7 6 5 वगैरे. तुम्हाला जर म्हटलं असेल 5च संख्या तर 5 4 3 2 वगैरे अशा प्रकारे लिहित यायचं. मग आता यांची बेरीज, या ठिकाणचा अंक तुम्हाला काढायचा. यांचा गुणाकार 9 सक 54, 54 शी 4 हातचे आले 5. पुन्हा 8 सक 48, 48 अधिक 5 53, 53 शी 3 हातचे आले पुन्हा 5. या ठिकाणी साइन 7 42, 42 अधिक 5 47 शी 7 हातचे आले तुमचे 4. पुन्हा 6 6 36, 36 अधिक 4 40 शी 0 हातचे आले 4. समोर जाण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्हाला काय म्हटलं होतं? सहस्त्र स्थानचा अंक. मग सहस्त्र स्थानी कोणता आला आपला? 0. 54 वजा 82 वजा 73 वजा 15 वजा स्टार बरोबर 37, तर स्टार बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला कंसामधून आपण सुरुवात करतो नेहमीच्या गणितामध्ये, परंतु 15तून स्टार आपल्याला वजा करता येत नाही. स्टार जर वजा करता येत नसेल तर या ठिकाणी कंस फक्त सोडू आणि चिन्ह त्याचे आपण बदलवून टाकू. मग 54 वजा 82 पुन्हा वजा आतमध्ये 73. यानंतर आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आल्यामुळे आतमधले बदला. या 15ला चिन्ह नाही, प्लस समजा, प्लस होईल या ठिकाणी -15, वजा स्टार आहे तर या ठिकाणी झालं अधिक स्टार. ब्रॅकेट कंप्लीट बरोबर 37. आता यांची वजाबाकी मात्र आपल्याला करता येतं, बाकीचं जसाच्या तसंच ठेवू आपण. मग आता 54 ॲज इट इज वजा 82 वजा या कंसामध्ये आणि हा कंस पूर्ण बरोबर 37 आहे या ठिकाणी. तर 73 मधून जर 15 आपण वजा केले तर या ठिकाणी राहतील 58 अधिक आहे तर अधिक स्टार आहे तर या ठिकाणी स्टार. पुन्हा आता 58 अधिक स्टार आपल्याला बेरीज करता येत नाही. 54 वजा ब्रॅकेटमध्ये 82, कंसाच्या बाहेर काय आलं? वजा आलं. याचा अर्थ कंसातील पदाचे चिन्ह बदलावं लागेल. याचं चिन्ह कोणतं आहे? प्लस आहे, त्याचं मायनस होईल. वजा 58 आणि अधिक स्टारचं झालं वजा स्टार, ही ब्रॅकेट पूर्ण बरोबर 37. 54 आपल्या या ठिकाणी ॲज इट इज वजा, यांची वजाबाकी आपल्याला करता येतं. 82 मधून जर 58 आपण काढले तर उरले या ठिकाणी 24 आणि वजा स्टार बरोबर 37. पुन्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह, याचा अर्थ 54 वजा 24 वजाचा अधिक स्टार बरोबर 37. या 54 वजा 24 आपल्याला करता येतं, वजाबाकी 30 येईल, अधिक स्टार बरोबर 37. तुम्हाला स्टार पाहिजे, याचा अर्थ अधिक 30ला तिकडे घेऊन जा. स्टार बरोबर 37 वजा 30 म्हणजे उत्तर किती आलं आपलं फायनल? 7. 11.333 गुणाकारामध्ये 0.666 बरोबर किती? आणि ऑप्शन तुम्हाला असे दिले आहेत व्यवहार्य अपूर्णांकामध्ये, गुणाकारामध्ये मात्र दशांश अपूर्णांक आहे.
याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलंय, आवर्ती रूप असेल तर त्याचं व्यवहारी रूप करण्यासाठी काय करावं लागतं. मग या ठिकाणी 0.33 याचा अर्थ 0.3च्या डोक्यावर बार. रिपिटेशन असेल तर आपण बार लिहित असतो. गुणाकारामध्ये 0.6च्या डोक्यावर बार. मग आता 0.3 आहे तर या ठिकाणी 3 छेदामध्ये 9 येईल, एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे. 6 छेदामध्ये 9 येईल, एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे. कॅल्क्युलेशन 3 1 3, 3 3 9, पुन्हा 3 1 3, 3 2 6, काहीच कॅन्सल होत नाही. वरचा गुणाकार 2 गुणाकारामध्ये 1, 2 छेदामध्ये 9 1 9, याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं 2 छेदात 9. 2 छेदात 9 याचा अर्थ दुसरं ऑप्शन आपलं या ठिकाणी राहणार आहे. टाईप नंबर 12, 1/5 भागिले 1/5 चे 1/5, 1/5 चे 1/5 भागिले 1/5. ऑप्शन देताना ऑप्शनमध्ये पहिल्यांदाच 1 आपल्याला दिलेलं असतं. सर्व सारखं दिसतं, पटकन आपण उत्तर 1 लिहून टाकतो, पण ते चुकतं. नियमानुसार भागाकार आणि चे असेल तर आपण आधी चे सॉल्व करतो. अंशामध्ये आपण चे सॉल्व करून घेऊ. पहिला 1/5 जसाच्या तसाच ठेवलेला आहे. भागाकाराचं चिन्ह आहे तर भागाकाराचं चिन्ह घ्या. चे सॉल्व करा, दॅट इज 1 × 1 1, खाली 5 5 25. हे झालं अंशामधलं सॉल्व. छेदामध्ये सेम कंडिशन, चे आणि भागाकार आहे याचा अर्थ याला आधी आपण सॉल्व करून घेऊ च्यापैकी, म्हणजेच यांचा गुणाकार करा, काहीच कॅन्सल होत नाही. 1 × 1 1, छेदामध्ये 5 5 25, भागाकार 1 छेदामध्ये 5. यानंतर अंशामध्ये एक भागाकार आहे, छेदामध्ये भागाकार आहे. अंशातला अंशात, छेदातला छेदात आपण सोडवू. 1/5 जसंच्या तसंच, भागाकार काढा, तिथं लिहा गुणाकार. समोरच्या पदाला व्यस्त करा. 1/25 होईल 25 छेदामध्ये 1. अंशामध्ये खाली आलो आपण, 1/25 ॲज इट इज. भागाकाराचं होईल गुणाकार, याला व्यस्त करा 5/1. 5 1 5, 5 5 25, पुन्हा 5 1 5, 5 5 25. वर काय उरलेलं आहे तर 5 × 1 5, छेदात 1, छेदामध्ये 1 × 1 1 आणि छेदामध्ये 5 1 5. हे पद भागाकारामध्ये हे पद या प्रकारे आलेलं आहे. तर वरचा पद आपलं जसाच्या तसं 5/1. गुणाकारामध्ये याला व्यस्त करावं लागेल 5/1. 1/5चा काय केला आपण 5/1. काहीच कट होत नाही. वरचा खालचा गुणाकार करा. 5 5 25 भागिले 1. खालच्या 1ला काही महत्व नाही. याचा अर्थ फायनल आन्सर किती आला आपलं 25. 13. तर 13 मध्ये दिला पहिला कंस गुणिले दुसरा कंस गुणिले तिसरा कंस, मधात डॅश 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 या कंसापर्यंत. आता प्रत्येक कंस सोडवून घ्यायचा. यांची वजाबाकी 3 गुणिले 2, 3 2 6 वजा 1 म्हणजे 5/3. पुन्हा गुणाकार 5 2 10 वजा 3 म्हणजे 7/5. पुन्हा गुणाकारामध्ये 7 2 14 वजा 5 म्हणजे 9/7. डॅश 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 असं करत 2 गुणाकारामध्ये 1001 म्हणजे झाले 2002 वजा 999. याचा अर्थ वजाबाकी जर केली तर 1003 आपलं राहतं आणि खालचा 1001. आता याच्यानंतर काय तुम्ही जर पाहिलं असेल तर या ठिकाणी 5 5 7 7, समोरचा कंस जर या ठिकाणी टाकला तर 9 9. एक वरचं एक खालचं एक, वरचं एक खालचं एक, वरचं एक खालचं, अशा प्रकारे कॅन्सलेशन होत जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5 5 7 7 9 इथं 9 येणारच आहे. असं करत या ठिकाणी खालचं पद कॅन्सल, याच्या आधीचं वरचं पद कॅन्सल. उरलं काय पहिला 3 राहिलेला आहे खाली आणि सगळ्यात शेवटी 1003 या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणजे या पूर्ण कंसाचं उत्तर किती आलेलं आहे 1003 भागिले 3.